साहेब मला तुम्ही शब्द द्या, मी माझा गंगाधर हिंदू राजरत्न रमेश वाचवू शकली नाही साहेब. तुम्ही जर डॉक्टर असते तर मी माझ्या लेकराचा इलाज करू शकली असती, पण तुम्ही माणसांचे डॉक्टर नाही पुस्तकांचे डॉक्टर आहात असं तुम्ही म्हणत आहात, तर मला शब्द द्या. अरे मी गंगाधर हिंदू राजरत्न रमेशला वाचवू शकली नाही, पण तुम्ही या पुस्तकातून या भारत देशामध्ये इतके डॉक्टर बनवा, इतके डॉक्टर बनवा. अरे मी गंगाधर राजरत्न रमेश हिंदूला वाचवू शकली नाही, पण तुम्ही इतके डॉक्टर बनवा की संपूर्ण भारत देशामधले गंगाधर राजरत्न हिंदू आणि रमेश वाचले पाहिजे, इतके डॉक्टर बनवा अशी माझी रामू म्हणते. खरंच त्या बायकोची कल्पना की माझा नवरा खरंच डॉक्टर असता तर माझं लेकरू वाचलं असतं, कारण त्या वेळेला ती आई असते. आणि म्हणून या समाजात माझे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर झाले असते तर खरोखरच त्यांचे 4 लेकरं वाचू शकले असते. कमीत कमी त्यांनी प्रयत्न तर केला असता. अरे 4 लेकरं मातीत गेले साहेब, ढसा रडले, पण संपूर्ण भारत देशामध्ये कोट्यानं कोटी लेकरं वाचवण्याचं काम माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या भारतीय संविधानातून. आणि एवढी मोठी खंत माझ्या रमाईला शेवटपर्यंत वाटली. रामू जेव्हा बाबासाहेबाला सोडून गेली तेव्हा माझे बाबासाहेब आंबेडकर समाजापुढे रडू शकले नाही रे. एका रूम मध्ये जाऊन ढसा रडायचे बाबासाहेब. रामू गेली तेव्हापासून बाबासाहेबाची हालत राहिली नव्हती. लक्षात घ्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या बाबासाहेबाला व्हायला लागल्या. विचारात ते मग्न राहायला लागले. त्यांना जेवण करूशा वाटत नव्हतं. ते खूप खचून गेले होते. त्याच्यानंतर काही दिवसांनी सविता आंबेडकर त्यांच्या जीवनात आल्या. लक्षात घ्या, खूप मोठा त्याग आहे हा. एका धम्म परिषदेमध्ये सांगण्या इतपत त्याग नाही रे. तर वर्षभरही आम्ही सांगतो तरी हा इतिहास सरत नाही. पण प्रत्येक धम्म परिषदेमधून 4 तरी महिला आणि 4 तरी माझे बंधू भाऊ काहीतरी शिकून गेले पाहिजे, तरी या धम्म परिषदेचा हे सार्थक ठरेल. दादा निलेश भाऊची मेहनत, आयोजकांची मेहनत सार्थक ठरेल. आणि म्हणून सुंदर असा विषय गंगाधरचा तुमच्या समोर घेऊन येते आहे. तुझी भागी आई बाळा, ही रामू तुझी अभागी आई, तुझी अभागी आई बोली मी रमाबाई, तुझी अभागी आई बोली मी रमाबाई. गरीबी वाचन तुला, गरीबी वाचन तुला वाचवू शकले नाही बाळा रे. धीर धर गंगाधरा, मी तुला दवाखान्यात नेते बाळा रे. बाळा भागी आई बोल मी रमाबाई, तुझी भागी आई बोल मी रमाबाई. गरीबी वाचन तुला, गरीबी वाचन तुला वाचवू शकले नाही. बघत होताना हे बघणारे तुझ्या आईकडे बघ. आता मी तुला काही क्षणात दवाखान्यात घेऊन जाणार आहे. तू टकपक टकपक माझ्याकडे बघत राहा गंगाधरा, मी तुला दवाखान्यापर्यंत नेते बाळा. अरे तुझे बाबा घरी नाही, ते विदेशात गेले रे. ते आल्यानंतर मी काय उत्तर देणार त्या साहेबांना, काय उत्तर देणार तुझ्या बाबांना. रमेश गेला, इंदू गेली, गेला राजरत्न.
जीवापेक्षा केला तुला जतन, केला तुला जतन, केला तुला जतन, केला तुला जतन. हे लेकरा, तुझी भावा विदेशात आहे. मी काय सांगू त्यांना जेव्हा ते परततील, जेव्हा ते विचारतील माझा गंगाधर कुठं आहे, माझा गंगाधर कुठं आहे. लेकरा, तू असं मला सोडून जाऊ शकत नाही. रामू त्या गंगाधराला घेते वावल्यानं, अरे आपल्या कडेवर घेते ना, धावती वाटचाल आपल्या वाटेने करायला लागते. डॉक्टरांपर्यंत जाते मावल्यानं आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर साहेब माझ्या गंगाधरांना, माझ्या गंगाधराला बघा की हो, तो बोलत का नाही साहेब. माझे साहेब सुद्धा डॉक्टर आहेत, ते आले की मी पैसे देईन ना तुम्हाला. आता माझ्या गंगाधराचा इलाज करा साहेब, करा. मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या समोर हात जोडते साहेब, माझ्या गंगाधराचा इलाज करा. डॉक्टर म्हणते, बाई पहिले तुझ्या अंगावर पैसे आहे, आधी पहिली फी जमा कर, नंतर मी तुझ्या गंगाधराचा इलाज करतो. साहेब हो, माझे साहेब सुद्धा बॅरिस्टर आहे, डॉक्टर आहे. ते आल्यानंतर काय सांगू मी त्यांना की आपला गंगाधर गेला असं सांगू? नका हो माझ्यावर एवढा अत्याचार करू. रमेश गेला, इंदू गेली, गेला राजरत्न, रमेश गेला, इंदू गेली, गेला राजरत्न, गंगाधरा मी जीवापेक्षा केला तुला जतन, केला तुला जतन, केला तुला जतन, केला तुला जतन. मुगड्याला बांधून गाठी राहिले उपाशी पोटी, मुगड्याला बांधून गाठी राहिले उपाशी पोटी, सेवा करताना तुझी सेवा करताना तुझी कधी मी थकले नाही. करते पण त्या डॉक्टरांचं मन काढत हे गोट्यासारखं असते मावलानं, ते पिघलत नाही. अरे पण त्यावेळेस त्या बॅरिस्टरची बायको नाही रे, त्या लेकराची आई तिथे उभी असते. आपलं लेकरू वाचावं, आपलं लेकरू जगावं असं प्रत्येक मायला वाटते. ती माय अरे झोपेतून उठली ना आपल्या लेकराचं तोंड पाहिलं तर म्हणते, देवा माझं आयुष्य, माझं सगळं सुख वैभव माझ्या लेकराला लागू दे रे, माझ्या लेकराला लागू दे. जेव्हा गंगाधर जीव सोडते तेव्हा त्या रामूला काय वाटत असन. आणि म्हणून का म्हणते बघा, स्वतः अंधारात राहून आणले आम्हाला उजेडाकडे, स्वतः अंधारात राहून माझ्या रामूने आम्हाला आणले उजेडाकडे. आज सुखाची भाकर मिळाली आम्हाला तिच्यामुळे. स्वतः अंधारात राहून आणले आम्हाला उजेडाकडे, आज सुखाची भाकर मिळाली आम्हाला आज तिच्यामुळे. अरे रेखाटता जीवन गाता आले डोळ्यात पाणी आदेशा, शब्द अपुरे पडतात माता रमाईच्या त्यागा पुढे, माता रमाईच्या त्यागा पुढे. पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर. डॉक्टर साहेब खरं ना करा की माझ्या लेकराचा, माझ्या बाळाचा इलाज करा. माझ्या बाळानं तुमचं काय वाईट केलं?
माझ्या बाळानं तुमचं काय वाईट केलं? ती रामू गया वया करते, गया वया करते. राजरत्नचा त्या गंगाधरचा शेवटचा वेळ असते मावळ्यांनो. लेकराचा श्वास थांबायला लागतं, आईचं काळीच फाटायला लागतं, आईच्या काळजावर उरावर मोठा दगड येतं. काही झालं माझ्या लेकराला, माझ्या गंगाधराला तर मी काय सांगेन माझ्या साहेबाला? देवा, अरे माझा प्राण घे पण माझ्या लेकराला वाचव रे, माझ्या लेकराला वाचव. आणि तो निर्दयी डॉक्टर पहिली फी आहे म्हणते, ते जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत मी इंजेक्शन देणार नाही. पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर. नाही केला त्यांनी इलाज तुझ्यावर, इलाज तुझ्यावर, इलाज तुझ्यावर, इलाज तुझ्यावर. पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर, पहिलीच फी होती बाकी डॉक्टरांची माझ्यावर. म्हणूनच नाही केला त्यांनी इलाज तुझ्यावर, म्हणून त्यांनी केला इलाज माझ्यावर, म्हणून त्यांनी केला नाही इलाज माझ्यावर. साध दुधाचं पाणी, हे माय, साध दुधाचं पाणी, दवाना औषध पाणी, साध दुधाचं पाणी, साध दुधाचं पाणी, औषध ना दवा पाणी. दारिद्र्यामुळे एवढं मोठं दारिद्र्य माझ्या रामवर होतं मावळ्यांनो. साधं दुधाचं पाणी गंगाधरला ती पाजू शकली नाही रे, पण औषध सुद्धा देऊ शकली नाही. तिला खंत वाटायला लागला. साध दुधाचं पाणी, औषध न गया पाणी, साध दुधाचं पाणी, दवाना औषध पाणी. दारिद्र्यामुळे दारिद्र्यामुळे देव मी शकले नाही बाळा. भद्रात त्या गोंधळूनी अरे शेवट गेला ना राजरत्न. त्या प्रेताला, त्या लेकराला त्या मायने घेतलं ना, अंगावरचा पदर काढला, लेकराला गुंडाळला आणि रस्त्यानं पायवाट करायला लागली. ती माय मनाला खात निघाली आणि म्हणते काय बोलू साहेबाला, काय सांगू साहेबाला. जर हे लेकरू वाचलं असतं तर कदा कदा बापाचं घासलं असतं, दुडू दुडू धावलं असतं, शाळेत गेलं असतं. पण मी माझ्या गंगाधराला वाचू शकली नाही. त्या लेकराला पदरात गुंडाळलं आणि निघली रामू दुडू दुडू त्या रस्त्यानं. त्या मायला कसं वाटलं असं समाज बांधवांनो. पदरात त्या गुंडाळून गंगाधराचे प्रेत, भद्रात त्या गुंडाळून गंगाधराचे प्रेत. म्हणून
तर माई त्याला स्मशानात त्याला स्मशानात त्याला स्मशानात त्याला स्मशानात गंगाधरा अरे तू वाचलास माझ्या सर्वांना काय सांगू एक भागी आई मी माझ्या लेकराला गाडायला नेत आहे मी का रे देवा काय माझं चुकलं कुठं मी चुकली मी आई होताना चुकली का चांगली वार्धांगिनी होताना चुकली मला माय होता आलं नाही का रे असा कसा काळ माझ्या लेकरावर आला रे असा कसा काळ माझ्या लेकरावर आला की लेकरू हाती आलं अरे एका आईला लेकरू जन्माला घालताना दुसरा जन्म घ्यावा लागतं आणि ते जेव्हा लेकरू हातावर मृत्युमुखी पडत तेव्हा त्या आईचा कितीतरी जीव जात आणि कितीतरी जीव येत आज का माझा जीव जो माझ्या हातावर आहे आज का माझा जीव मला अत्यंत वेदना देऊन जन्माला आला आणि खूप सारा आनंद देऊन गेला हे गंगाधरा तू आईला सोडून गेलास गंगाधरा बापाला सोडून गेलास गंगाधरा पदरात त्या गुंडाळोनी गंगाधराचे प्रीत पदरात त्या गुंडाळोनी गंगाधराची प्रीत नीत होती मातर माई त्याला स्मशानात त्याला स्मशानात त्याला स्मशानात त्याला स्मशानात तीन लाड केले का तीन लाड केले का गेली कुलती लेक तीन लाड केले का गंगाधर राजरत्न आणि रमेश तीन लाड केले आणि इंदू कुलती एक चार चार लेकर गेले माय चार चार लेकर तीन पोर आणि एक पोरगी तीन लाड केले का गेली कुलती लेक तीन लाड केले का गेली लाड तीन लाड केले का गेली कुलती लेक कैलास दादा तारी निशा ताई तारी मनाने खचली नाही केला तुला जतन केला तुला जतन केला तुला जतन केला तुला जतन उघड्याला बांधून गाठी राहिली उपाशी पोटी उघड्याला बांधून गाठी राही उपाशी पोटी सेवा करताना तुझी सेवा करताना तुझी हे लेकरा आई किती 24 घंटे राब राब राबली ना तर आपल्या लेकरासाठी थकत नाही का थकत नाही पण तू आज माझ्या हातावर प्राण सोडला तू मला थकवलं लेकरा तू मला थकवलं कोणतीच माय आपल्या लेकरासाठी थकत नाही अरे 12 वाजता लेकरू आलं सुनेनं जेवण नाही दिलं तरी ती माय उठून म्हणते लेकरा 2 गज खा की मग झोप अशी माय असते आणि म्हणून सेवा करताना तुझी सेवा करताना तुझी कधी मी थकले नाही
माझी अभागी